मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केलेला नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा खराब कपड्याने झाकण्यात आलाय आणि त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून पुन्हा एकदा पुतळ्याचं अनावरण करण्याचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं राजकारण तापलं। अमित ठाकरेंनी उद्घाटन केलेला पुतळा पुन्हा झाकला। नवी मुंबई पालिकेची कारवाई, मनसे पुन्हा आक्रमक। आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत। आम्ही तो परत ओपन करू। ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी अनावरण केलं त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला। तोच पुतळा आता पुन्हा झाकून ठेवण्यात आलाय। नवी मुंबईतल्या नेरूळ इथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं गेल्या 6 महिन्यांपासून अनावरण रखडलंय। खराब कपड्यामध्ये बंदिस्त असलेल्या या पुतळ्याचं रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांनी अचानक अनावरण केलं। अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील खराब झालेलं कापड काढून टाकत पुतळा पाण्यानं स्वच्छ केला, त्याला हार घातला, आरती केली। यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली। त्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र आता अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा कपड्यानं बंदिस्त करण्यात आलंय। त्यामुळे मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। या स्मारकाचं गेली 4 महिने धुळकात पडलेलं होतं। ते स्मारक अमित ठाकरे यांनी खुलं केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू लागलंय, का गुन्हे दाखल होत आहेत, आणि जर आपल्याला वाटत असेल की हे आम्ही परत खुलं करू शकत नाही तर परत एकदा गनिमी काव्याने हे आम्ही आपल्याला सिद्ध करून दाखवू। पुतळ्याचं विधिवत आरती करून अनावरण केल्यानंतरही काही तासातच पुन्हा हा पुतळा कापडानं झाकण्यात आल्यामुळे अमित ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती। आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत। आम्ही तो परत ओपन करू। आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत। आम्ही तो परत ओपन करू। गेल्या 4 महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेकदा नवी मुंबईत येऊन गेले, पण त्यांना पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ मिळाला नाही असा टोला अमित ठाकरेंनी लगावला होता। 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं उद्घाटन झालं। मला वाटतं की दहीहंडीला गेले, अनेक पक्षप्रवेशांना गेले। मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? काल तर मी लाइटिंग बिटिंग सगळं बघितलं, मला तर कुठे काम बाकी दिसते आणि होतं बाकी तर 4-5 महिने कशाला झाकून ठेवलं, करून टाकायचं ना काम। किती वेळ? अमित ठाकरे यांनी थेट सांगितलेलं आहे की जर महाराजांवरचे केस असेल तर 1000 केसेस मी अंगावर घालतो। आम्ही पण गेला तयार होतो। मला अभिमान वाटतो एकदम। मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ बसवलेला हा पुतळा 4 ते 6 महिन्यांपासून झाकूनच ठेवला होता। अधिकृत परवानगी, राजकीय परिस्थिती आणि निवडणूक आचारसंहितेचं कारण देत पालिकेनं अनावरणाला विलंब केला। मात्र अमित ठाकरे यांनी अचानक अनावरण करत या विलंबाला आव्हान दिलं। आता या पुतळ्याचं अनावरण कधी होणार याकडे लक्ष लागलंय। विश्वनाथ सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।